नमस्ते, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत। आज मी एक सुंदर अशी हँडबॅग बनवणार आहे। त्यासाठी इथं मेजरमेंट घेते मी 15 बाय 10.5 असा एक पीस घेतलेला आहे। इथे 4 पदरी घडी करून घेतलेली आहे आणि त्याला मी एक पेपर कॅनव्हास वापरलेला आहे आतून। तर इथे मी असा गोल शेप देते आहे। त्यानंतर इथं क्विल्टिंगसाठी मी ते फोम आणि अस्तर घेतलेलं आहे। आता ते क्विल्टिंग करून झालेलं आहे इथे। हे 5 बाय 3चे पीस घेतलेले आहेत। वरच्या साईडला 2.5 इंच आणि खाली 3.5। त्यानंतर ही पट्टी घेतलेली आहे 14 इंचाची, झिप लावणार आहे त्याला। सर्वात प्रथम अस्तरसाठी पॉकेटसाठी मी इथं कपडा तयार करून घेतलेला आहे। साईडचे 2 पीस बसवून झालेले आहेत। त्यानंतर इथं पीस लावून मी वरच्या साईडनं आपल्याला पट्टी किती लागणार आहे त्यासाठी मी मार्किंग करून घेणार आहे इथे। तर इथे आपण मोजून बघू शकतो 10.5 आलेले आहे। तर आपल्याला 11 इंचाची पट्टी तयार करायची आहे झिपवाली। इथे पट्टी तयार करून घेतलेली आहे मी। इथे सेंटर मार्क काढून बेल्टसाठी 2-2 इंचावर मार्किंग करून बेल्ट बसवून घ्यायचे दोन्ही साईडनं। इथे दोन्ही बाजूचे बेल्ट लावून झालेले आहेत। आता आपल्या साईडच्या पट्टीला ही झिपवाली पट्टी जोडून घ्यायची आहे। इथे कॉर्नर पीस थोडेसे मी कट करून घेत आहे, कोपरे थोडे गोलाईचा आकार देण्यासाठी छोटेसे असे कट करत आहे। एक साइड पट्टी कंप्लीट होते येत आहे। तसंच दुसऱ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे। ते कंप्लीट शिवून झालेले आहे। आता आपल्याला या ठिकाणी पाइपिंग लावायची आहे। इथं पाइपिंगसाठी मी कपडा घेते 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे। 1.5 इंच बाय 42 इंचाची इथे आपण मोजून बघतोय। 42 इंचाची ही पट्टी तयार करून घेतलेली आहे। इथे पाइपिंग करून घ्यायची पूर्ण। याला दुमडून परत शिवून घ्यायचं आहे।
इथं पूर्ण पायपिंग लावून तयार झालेलं आहे. आता बॅग आपल्याला उलटवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही आपली सोपी हँडबॅग तयार झालेली आहे. आतल्या साईडने पॉकेट तयार आहे इथे. तर ही सगळ्यात सोपी आणि सुंदर अशी बॅग तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. आणि माझ्या चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.